कारण सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा आंदोलक पोहोचलेले आहेत आणि समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न झालाय। तर नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग जाम केलेला आहे। जोरदार आंदोलन केले जात आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर जाऊन तो अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। समृद्धी महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केलाय। शुभम बोडके घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, पुन्हा एकदा आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत। समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न होता, नेमकं काय सुरू आहे? नक्कीच आपण बघतो या ठिकाणी समृद्धी महामार्ग हा काही वेळ या ठिकाणी आंदोलकांनी अडवलेला होता। आपण जर बघितलं तर पोलीस या ठिकाणी आता पोहोचलेले आहे। जवळपास 5 किलोमीटर पर्यंतची वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यात खरं तर मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती या ठिकाणी अडवलेली होती। हा संपूर्ण मार्ग खरं तर आंदोलकांनी अडवलेला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलक आहे ते आक्रमक झाल्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्ग हा अडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पोलिसांच्या नजरेतून बाहेर पडून खरं तर हे आंदोलक खरं तर समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचले आणि हा संपूर्ण मार्ग खरं तर त्यांनी हा बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळाला। आणि एकूण जर बघितलं तर हा मोठी वाहतूक कोंडी खरं तर समृद्धी महामार्गावर आपल्याला पाहायला मिळते। अगदी जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूणच पोलिसांकडनं आता ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरं तर केला जातोय। जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी या संपूर्ण आंदोलन परिसरामध्ये गस्तीवर होते, मात्र त्यांची नजर चुकवून आंदोलक हे या ठिकाणी समृद्धी महामार्गावर पोहोचले आणि त्यांनी हा समृद्धी महामार्ग जवळपास 10 मिनिटं या ठिकाणी रोखून ठेवलेला होता आणि त्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी खरं तर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जे आंदोलक समृद्धी महामार्गावर पोहोचलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणाहून संपूर्ण जी वाहतूक कोंडी आहे ती खरं तर या ठिकाणी मोकळी करण्यासाठी या ठिकाणी पोलिसांकडनं प्रयत्न केले जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्यासोबत आहे। सर, आंदोलक खरं तर समृद्धी महामार्गावर पोहोचले होते, किती वेळ खरं तर मार्गावर रोखून ठेवलेला होता? नाही, खाली 9:45 पासून होतं पुणे नाशिक रस्त्यावरती, पण आता वरती एक 15-20 मिनिटं ते लोक आलेले होते, पण त्यांना आपल्यासमोर आता डिटेन केलेलं आहे। मार्ग सुरू झालेला आहे 15 मिनिटात। सध्याची परिस्थिती काय आहे? संपूर्ण समृद्धी महामार्गावरती जवळपास 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहतूक जी आहे ती कोंडी या ठिकाणी झालीची नाही, फक्त एक 10 ते 20 गाड्या या ठिकाणी या बाजूला उभ्या होत्या, त्यामुळे ती गाड्या आता निघालेल्या आहेत। सर्व ट्रॅफिक सुरळीत सुरू झालेली आहे। सत्यजित तांबे यांच्यासोबत तुम्ही वारंवार चर्चा करत होता, अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुढची कारवाई नेमकी काय केली जाईल? आता वरिष्ठ ठरवतील पुढची कारवाई काय करायची। पोलीस स्टेशनला त्यांना डिटेन केलेलं आहे। कोणत्या पोलीस स्टेशनला? सिन्नर पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यांना। किती आंदोलक आतापर्यंत ताब्यात घेतले? जवळपास 5 गाड्यांमध्ये आंदोलक गेले, जवळपास 100-125 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी होते आणि एकूणच आपण जर बघितलं तर संपूर्ण समृद्धी महामार्गावरची जी वाहतूक कोंडी आहे ती या ठिकाणी सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडनं केला जातोय। आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत जवळपास 100पेक्षा जास्त जे आंदोलक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जी पुढील कारवाई आहे ती पोलिसांकडनं केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा संपूर्ण मुंबईकडे जाणारा जो मार्ग आहे तो या ठिकाणी सत्यजित तांबेंसह जवळपास 100 ते 120 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या सगळ्या अपडेटकडे आपले लक्ष असेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।